आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शिवसेना उभाट्याचे साकडे। बागलाण तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घालून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे शासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन बागलाण तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख लालचंद भाऊ सोनवणे, शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या उपस्थितीत तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की बागलाण तालुक्यात 30 आणि 31 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेनंतर पिंपळकोठे, दरेगाव, तहाराबाद, मुल्लेर, दसवेल, मिलवाड, तुंगनदिगर, कातरवेल, माडीवाडे, नामपूर, बिजोरसे, इजमाने, मडगाव, सारदे, सटाणा, आराई, फोपीर, मुंजवाड, औंदाणे, भाक्षी, मुळाने, कौतिकपाडे, पिंगळवाडे, डांगसौंदाणे, पिंपळदर, लखमापूर, ब्राह्मणगाव, ठेंगोडा, मोराणे, सांडस, देवडाने, वायगाव, सुराणे, रातीर, तिळवण, चौंधाणे, मोरेनगर या गावांच्या परिसरातील कांदा, गहू, डाळिंब, टोमॅटो, द्राक्ष, शेवगा, कांदा बियाण्यांचे डेंगडे, टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शासनाकडे शिवसेनेच्या वतीने विनंती करण्यात येते की उन्हाळी कांद्याला 2500 ते 3000 रुपये भाव देऊन शासनाने कांदा खरेदी करावा। तसेच विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान तातडीने जाहीर करून कोणतेही निकष न लावता भरपाई तात्काळ देण्यात यावी। नुकसानग्रस्त एकही शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दखल शासनाने घ्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी दिलाय। यावेळी शहर संघटक राजन सिंग चौधरी, उपशहर प्रमुख सुमित सोनवणे, राजेंद्र खानकरी, शरद शेवाळे, सुरेश पगार, कारभारी पगार, पंकज ठाकूर, संदीप सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, सुनील गायकवाड, मंगलसिंग जोहरी, मोहन खैरनार, योगेश जाधव, विक्रांत पाटील, पप्पू शेवाळे, भगवान मांडवडे, योगेश मांडवडे आणि सतीश मांडवडे, भरत रेवजी, रवींद्र सोनवणे, जितेंद्र गांगुर्डे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।